ॲक्च्युली नेहरू सेंटरने हा पहिल्यांदाच हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तसे आमच्याकडे बरेचसे उपक्रम आहेत, पण डेमॉन्स्ट्रेशन आणि ते पण ऑइलमध्ये आणि महाराष्ट्रामधले जितक्या कॉलेजेस आहेत, आर्ट कॉलेजेस, त्यांच्यातून निवडक विद्यार्थ्यांचा हे मी आता डेमॉन्स्ट्रेशन वर्कशॉप घेतो. ह्या वर्कशॉपमधून ॲक्च्युअल एक एक्सपर्टीज म्हणजे चित्रकार अद्वैत नादवडेकर ह्याला आम्ही त्यासाठी म्हणजे एक काय म्हणतो मेंटॉर म्हणून हे नेमलेलं आहे. आणि त्याच्या काही कॉन्सेप्ट्स आहेत, पोर्ट्रेट कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप तो त्यांना शिकवतो आहे. आणि ह्याचा फायदा त्यांना नक्की त्यांच्या पुढच्या करिअरमध्ये उपयोगी होईल. अशा पद्धतीने वर्कशॉप्स सातत्याने घेणं देखील मुलांच्या क्रिएटिव्हिटीसाठी किती चांगलं? नाही, हे तर आवश्यक आहे, हे बेसिक आहे. म्हणजे कलेच्या शिक्षणातलं हे अकॅडमिक जे हे आहे, हा मूळ गाभा आहे त्यांचा. आणि हा जर आम्ही भक्कमपणे जर शिकवला तर मग पुढे जाऊन त्यांच्या करिअरच्या दृष्टीने ते चांगलं काम करू शकतील. असे वर्कशॉप्स पुढे आणखी भरवण्याचा मार्ग? हो, नक्की नक्की. ही तर सुरुवात आहे. ह्याच्या पुढे नुसतं पेंटिंगमध्ये नाही तर स्कल्पचरमध्ये सुद्धा करायचा विचार आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या स्कल्पचरला घेऊन त्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांना जोडून एक वर्कशॉप परत सुरू करायचं आहे. आता हा ऑइलमध्ये आहे, तर ॲक्रेलिकमध्ये करू शकतो, वॉटर कलरमध्ये करू शकतो. आणि असं आम्ही प्रत्येक नवीन नवीन उपक्रम करू. ह्याच्या आधीसुद्धा मी पद्मश्री अच्युत पालवांचा कॅलिग्राफीचा वर्कशॉप पण इथे केलेला आहे. आणि ह्या वर्षीपासून हा नवीन हे सुरुवात करतो आहे मी. हे साधारण गुंतवण्यापेक्षा ही जी मुलं आर्टच्या फील्डकडे येतात त्यांचं हे पॅशन असतं. तर ह्या पॅशनसाठी त्यांना कुठेतरी मार्गदर्शनाची गरज असते आणि ते पण राईट ट्रॅकचं मार्गदर्शन. सो समवॉट आम्ही अशी काहीतरी इथे एन्व्हायरमेंट क्रिएट करतो आहे जिथून ही फक्त सुरुवात आहे त्यांची, की आम्ही कशी प्रॅक्टिस करायची हे त्यांना दाखवतो आहे. आणि त्यापुढे हीच प्रॅक्टिस जेव्हा ते पुढे घेऊन जातील तेव्हा ह्याचा त्यांना खूप पुढच्या ह्याच्यासाठी फायदा होईल. सो कसं होतं, बऱ्याच वेळा खूप पॅशनेट असल्यानंतर पण सगळीकडून ते मिळत नाही, आपल्याला रस्ता मिळत नाही. सो आम्ही त्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. मुलांमध्ये खरं तर अशा पद्धतीची क्रिएटिव्हिटी मोठी असते, पण मार्ग दिसत नाही. अनेकदा मार्ग ते डेव्हलप करण्यासाठी अपयश येतं. तर मग तशा गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत मुलांच्या डेव्हलपसाठी? खरंच अशा गोष्टी मुलांच्या अशाच डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेच्या आहेत. कारण का इथे येऊन बरेचसे मिसकन्सेप्शन्स असतात किंवा जे काही आयडियाज त्यांना फंडामेंटल्स क्लिअर नसतात, त्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. त्यांना एक नवीन दृष्टिकोन मिळतो, एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो. सो त्यामुळे ते अजून त्यांना पुढे जायला त्याची मदत होते. तैलचित्राचं जर आपण बघितलं तर खरं तर तैलचित्र साकारणं खरंच खूप मोठं चॅलेंज असतं. आणि त्यातच एखाद्या महापुरुषासमोर साकारायचं असेल तर खूप मोठं चॅलेंज असतं, कारण प्रत्येक गोष्ट परफेक्ट आली पाहिजे. करेक्ट. काय त्याच्यासाठी टिप्स असतात? सुरुवातीला त्यांचं आपण जे चरित्र असतं किंवा एक जो ऑरा असतो तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण त्याला ॲप्लिकेशन देताना किंवा त्याचा अभ्यास करून जेव्हा आपण पोर्ट्रेट करतो त्याचं तसा विचार करून ते केलं पाहिजे. म्हणजे आम्ही हे पण जेव्हा करत होतो तेव्हा ह्याच गोष्टी त्यांना सांगितल्या, की एखादं फिगर दिसतंय तर आपण त्याला कशी कलर स्कीम ठेवावी किंवा त्याला कसं बसवावं. एखादं जर फिमेल मॉडेल आम्ही बसवलेलं आहे, तिने साडी नेसलेली आहे, तर ती ग्रेसफुल दिसली पाहिजे. इथे दुसरा एक मुलगा बसवलेला आहे, तर त्याच्या हातात गिटार आहे, तो थोडा रॉकस्टारसारखा आहे. सो त्याला आम्ही कसं बसवावं, त्याला पोज कशी द्यावी, त्याची रंगसंगती त्याची कशी असावी. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या पेंटिंगमध्ये येतात तेव्हा आपलं पेंटिंग अजून बोलायला लागतं, अजून त्याला अर्थ प्राप्त होतो. सो ह्या पद्धतीने आम्ही तो विचार पुढे नेत होतो. तुमच्या वडिलांनी देखील बाळासाहेबांचं तैलचित्र काढलं होतं आणि प्रत्येकाचं लक्ष खरं तर त्या तैलचित्रावरून हटत नाही. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की ऑरा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तसं प्रत्येक तैलचित्र उभारताना मग तो पॉलिटिकल ऑरा असू दे, मग काही क्रिएटिव्ह ऑरा असतो, तो कसा करावा, तुम्हाला कसं मिळणार, कसा तो एक्सेप्ट होतो? बऱ्याच वेळा कसं असतं की आपल्याला त्यांचं सानिध्य जर लाभलेलं असेल तर
ते जे काही त्या ज्या काही आठवणी असतात त्या कुठेतरी संचयन करून त्याचा विचार करून पेंटिंगमध्ये उतरावं लागतं. काही वेळा जर त्यांचं सानिध्य लाभलेलं नसेल, खूप जुने महापुरुष किंवा काही होऊन गेले असतील, मग त्यांचं बरंचसं वाचन करावं लागतं. त्यांचं जो काही पोशाख किंवा त्यांचा जो काही विचार असतो त्याच्यात आपल्याला शिरावं लागतं आणि त्यात शिरून आपल्याला ते मनात ठेवून पेंटिंग करावं लागतं. म्हणजे बऱ्याच वेळा हे थोडंसं स्पिरिच्युअल होऊ शकेल, पण ह्या गोष्टी आहेत ह्या चटकन येण्यासारख्या नसतात. ह्या कुठून तरी आपल्याला ही मदत होत असते किंवा आपला कुठून तरी वरतून ते आपण फक्त एक स्रोत असतो, वरचं जे स्रोत असतं आपण फक्त एक मीडियम असतो, त्यातून आपल्या हातातून ते घडत असतं. सो ह्या काही महापुरुषांच्या पोर्ट्रेट्स असतील किंवा अजून काही पोर्ट्रेट, तर त्यावेळी आपल्याला तसा विचार मनात ठेवून ते उतरावं लागतं, तेव्हा ते समोरच्यापर्यंत पोचतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.